नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया IRB इन्फ्राबद्दल. तर मित्रांनो, IRB इन्फ्रा रिपोर्ट्स 11% राईज इन टोल रेव्हेन्यू टू रुपीज 557 कोटी इन सप्टेंबर. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, IRB इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीने आपला सप्टेंबर 2025 या महिन्याचा बिझनेसचा डेटा डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, IRB इन्फ्रास्ट्रक्चर याचा टोल रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 11% ने वाढून 557 कोटी रुपये आला आहे, जो एका वर्षाआधी म्हणजे सप्टेंबर 2024 मध्ये होता 502 कोटी रुपये. चला आता बोलूया AIA इंजिनिअरिंग बद्दल. तर मित्रांनो, AIA इंजिनिअरिंग सेक्युअर कॉपर मायनिंग ऑर्डर वर्थ रुपीज 291 कोटी इन चिले. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, AIA इंजिनिअरिंग लिमिटेड या कंपनीच्या होली ओन सबसिडरी कंपनी वेगा इंडस्ट्रीज चिले SPA ला चिलेमध्ये लीडिंग कॉपर मायनिंग कंपनीकडून 32.90 मिलियन US डॉलरचा म्हणजे इंडियन करन्सीमध्ये 291 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे. चला आता बोलूया RMC स्विचगेट्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, RMC स्विचगेट्स रिपोर्ट 110% year on year basis growth in financial year 2026 H1 sales driven by solar EPC segment. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, RMC स्विचगेट्स लिमिटेड या कंपनीचा फायनान्शियल इयर 2026 च्या फर्स्ट हाफमध्ये सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर 110% ने ग्रो होऊन आली आहे 221 कोटी रुपये, जे एका वर्षाआधी म्हणजे फायनान्शियल इयर 2025 च्या फर्स्ट हाफमध्ये होती 105 कोटी रुपये. आणि मित्रांनो, हे जी इयर ऑन इयर बेसिसवर 110% ची ग्रोथ दिसत आहे, याच्या रेव्हेन्यूमध्ये याच्या मागचे मेन कारण आहे या कंपनीच्या सोलार EPC डिव्हिजनमध्ये स्ट्रॉंग परफॉर्मन्स दिसत आहे. आणि मित्रांनो, याचमुळे याचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 110% ने ग्रो झाला आहे फायनान्शियल इयर 2026 च्या फर्स्ट हाफ मध्ये. चला आता बोलूया ITC हॉटेल्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, ITC हॉटेल्स साइन एग्रीमेंट विथ KIHPL टू मॅनेज लक्झरी हॉटेल्स इन पटना. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, ITC हॉटेल्स लिमिटेडने बिहारच्या पटनामध्ये 140 रूम लक्झरी हॉटेल मॅनेज करण्यासाठी कुमार इन्फ्रा हॉटेल प्रायव्हेट लिमिटेड, ज्याला शॉर्ट फॉर्ममध्ये म्हणतात KIHPL सोबत डिफिनेटिव्ह एग्रीमेंट्स साइन केला आहे. चला आता बोलूया कोल इंडिया लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, कोल इंडिया छत्तीसगड मिनरल डेव्हलपमेंट कॉर्प साइन MOU टू एक्सप्लोर क्रिटिकल मिनरल्स. तर मित्रांनो, कोल इंडिया आणि छत्तीसगड मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने नॉन बाइंडिंग MOU म्हणजे मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग म्हणजे एका प्रकारचा ॲग्रीमेंट साइन केला आहे. कशासाठी? टू जॉईंटली एक्सप्लोर अँड डेव्हलप क्रिटिकल मिनरल्स. चला आता बोलूया वारी एनर्जीज लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, वारी एनर्जीज ॲक्वायर 64% स्टेक इन कॉटसन्स फॉर रुपीज 192 कोटी. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, वारी एनर्जीज लिमिटेड या कंपनीने ट्रान्सफॉर्मर मॅन्युफॅक्चरर कंपनी कॉटसन्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये 64% हिस्सेदारी
खरेदी करण्याची डील कंप्लीट केली आहे आणि मित्रांनो ही डील झाली आहे 192 कोटी रुपयांमध्ये आणि मित्रांनो वारी एनर्जीज लिमिटेड या कंपनीने या डील ही डील करून ट्रान्सफॉर्मर बिझनेसमध्ये एंट्री केली आहे आणि मित्रांनो आता ही जी कंपनी आहे कॉटसन्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी वारी एनर्जीज लिमिटेड या कंपनीची सबसिडरी कंपनी बनली आहे. चला आता बोलूया लोधा डेव्हलपर्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो लोधा डेव्हलपर्स क्वार्टर 2 अपडेट प्री सेल्स राइजेस 7% टू ₹4,570 कोटी. तर मित्रांनो लोधा डेव्हलपर्स लिमिटेड या कंपनीने आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2 चे बिझनेस अपडेट डिस्क्लोज केले आहे आणि मित्रांनो लोधा डेव्हलपर्स लिमिटेड या कंपनीची प्री सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर 7%ने वाढून आली आहे 4,570 कोटी रुपये. तसेच लोधा डेव्हलपर्स लिमिटेड या कंपनीचा कलेक्शन इयर ऑन इयर बेसिसवर 13%ने वाढून फायनान्शियल इयर 2026च्या सेकंड क्वार्टरमध्ये म्हणजे क्वार्टर 2 मध्ये आला आहे 3,480 कोटी रुपये. आता बोलूया टाटा ग्रुपच्या दिग्गज कंपनी टाटा पॉवर कंपनी लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो ज्युनिपर ग्रीन टाटा पॉवर साइन PPA फॉर 70 मेगावॅट फर्म अँड डिस्पॅचेबल रिन्युएबल एनर्जी प्रोजेक्ट. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो ज्युनिपर ग्रीन एनर्जी जी सिंगापूर बेस AT कॅपिटल ग्रुपचा पार्ट आहे या कंपनीने ट्यूजडेला सांगितले की यांनी आपल्या सबसिडरी ज्युनिपर ग्रीन सिग्मा 8 च्या थ्रू PPA म्हणजे पॉवर परचेज एग्रीमेंट साइन केला आहे. कोणासोबत? टाटा ग्रुपची दिग्गज कंपनी टाटा पॉवर कंपनी लिमिटेड सोबत. कशासाठी? 70 मेगावॅटच्या फर्म अँड डिस्पॅचेबल रिन्युएबल एनर्जी प्रोजेक्ट साठी म्हणजे FDRE प्रोजेक्ट साठी. आता बोलूया टाटा ग्रुपच्या अजून एका जबरदस्त कंपनीबद्दल ज्या कंपनीचे नाव आहे टाटा मोटर्स लिमिटेड. तर मित्रांनो टाटा मोटर्स जॅग्वार लँड रोवर टू बिगिन फेज रिस्टार्ट ऑफ प्रोडक्शन फ्रॉम ऑक्टोबर 8 आफ्टर सायबर अटॅक. तर मित्रांनो टाटा मोटर्स लिमिटेड या कंपनीची सबसिडरी कंपनी जॅग्वार लँड रोवर 8 ऑक्टोबर 2025 पासून आपलं प्रोडक्शनचे फेज रिस्टार्ट सुरू करणार आहे. आणि मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे की टाटा मोटर्स लिमिटेड ही कंपनी 70% पेक्षाही जास्त रेव्हेन्यू आपल्या सबसिडरी कंपनी जॅग्वार लँड रोवर मधून जनरेट करते. आणि मित्रांनो सायबर अटॅकमुळे जॅग्वार लँड रोवरचा प्रोडक्शन थांबला होता आणि मित्रांनो म्हणूनच याच पॉइंट ऑफ व्ह्यूने हा जो अपडेट आहे हा टाटा मोटर्स लिमिटेड या कंपनीसाठी खूप मोठा पॉझिटिव्ह पॉइंट आहे. तर मित्रांनो मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.